आज मला बरं नव्हतं ना, तर मग जी शौर्या बोलली ना, "मम्मी तू आजारी ना, थांब मी बनवते ना नाश्त्याला." मग अशी धपाटे बनवत बसली होती ना. खरंच लेकरं कधी मोठे होतात ना कळतच नाही ना, आणि एवढं असं शहाणपण दाखवत ना. एक वेळेस एवढा त्रास द्यायचे ना, आणि आता बघा किती समजूतदारपणा दाखवतात. आज माझ्या गुड्डूचाही बड्डे होता, तर ती शाळेतून आली ना, ग्रीटिंग कार्ड गिफ्ट वगैरे दिलं फ्रेंडनी, तेच दाखवत होती ना मला. आता तिलाही मी काही जेवायला दिलेलं नव्हतं ना, टिफिन वगैरे. म्हटलं काय बनवू बाळा, तर बोलली मम्मी काही नको बनवू, तू आजारी आहे ना, असं कांदा भजी बनवून द्या, आम्ही तेच खातो ना म्हणे. मग दुपारी इकडे ना असं बेसन पीठ घेतलं होतं, त्याच्यात कांदा, थोडासा ओवा, मीठ, थोडासा सोडा टाकला होता, लगेच ना हिरव्या मिरच्याही टाकून दिल्या होत्या ना, आणि मस्त आहे ना पाणी टाकून छान असं घोळ बनवला होता, त्याचा मिक्स करून घेतला होता. तोपर्यंत आपलं कढईमध्ये तेलही तापायला ठेवलेलं होतं. आता पोरींना भूक लागलेली होती ना, आता आजारी होते त्यामुळं नव्हतं केलेलं, पण पोरी माझ्या खूप समजूतदार आहे ना, मग पटापट आपलं असं मस्त भजे बनवले होते ना गरम गरम, आणि पोरींनी खायला दिले. तर हे बघा मी व्हिडिओ बनवते, हे असे नाटके करत होती ना, आणि जाऊन दीदीला देऊन आली, काय तर तिचा बड्डे आहे ना आज म्हणून. मग मस्त असं त्यांना दोघींनाही भजे खायला दिले होते. आणि मग क्रिशाही उठलेली होती ना माझी झोपेतून, मग असं तिच्यासोबत लाड करत बसले होते ना. तर चला मग आता ब्लॉगची एंड इथंच करते. बाय बाय, भेटू नवीन ब्लॉगमध्ये.